नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 8 फंडामेंटल स्ट्रॉंग कंपनींबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि या डिव्हिडंडचा बेनिफिट घेण्यासाठी या कंपनींचे शेअर तुम्हाला आजच परचेस करावे लागेल. तर सगळ्यात पहिले बोलूया इंजिनियर्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचं करंट शेअर प्राईज आहे 221.10 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 12,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि याचा लास्ट 1 इयरचा रिटर्न आहे 45.60%. लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 121.54% आणि या कंपनीने 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 21 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर याचं करंट शेअर प्राईज आहे 4,799 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा लास्ट 1 इयरचा रिटर्न आहे 151.20%. याचा लास्ट 5 इयरचा रिटर्न आहे 1,386.08% आणि याने 13 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 21 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,013 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 12,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 249.82%. याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 1,048.66% आणि या कंपनीने 20 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 21 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया गेटवे डिस्ट्री पार्क्स लिमिटेडबद्दल. तर याचं करंट शेअर प्राईज आहे 101.50 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 5,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 20.55% आणि याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 45.10% आणि या कंपनीने 1 रुपये 25 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 21 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया ISGEC हेवी इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,503 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 11,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 110.40%. याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 172.75% आणि या कंपनीने 4 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 21 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 569 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 175.28%. याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 704.81% आणि या कंपनीने 1 रुपये 70 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 21 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया Pfizer लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 5,860 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 26,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 50.61%. याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 102.06% आणि या कंपनीने 35 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 21 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया सिम्फोनी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,719 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 12,000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 96.05%. याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 40.09% आणि या कंपनीने 1 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 21 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ
आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.